हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलंय की इकडे आता दुष्यंत आणि कृष्णा यांची सुपारी फोडण्यासाठी सगळे रांगडे पाटील कुटुंबीय हे कृष्णाच्या घरी आलेले असतात। आता काल रात्री पाऊस पडलेला असल्या कारणामुळे कृष्णाच्या अंगणात चिखल झालेला असतो आणि आता सगळे रांगडे पाटील हे त्या चिखलातून पुढे चालत आलेले असतात। पण दुष्यंत जो आहे त्याला चिखल माती या सर्व गोष्टींची घाण वाटते, कारण त्याने कधीच या सर्व गोष्टी पाहिलेल्या असल्या तरी अनुभवलेल्या नाही आहेत। त्या गोष्टी तो कधी त्या गोष्टींपर्यंत कधी गेलेलाच नाही आहे, त्यामुळे त्याला फक्त स्वच्छ ठिकाणांवर राहण्याची सवय आहे आणि त्याला आत्तासुद्धा या चिखलाची घाण वाटत असते। तर आता चिखलाची घाण वाटत असते दुष्यंतला, तर लगेचच दुष्यंतची काकी जी असते ती कृष्णाला म्हणायला लागते की कृष्णा बघ बाई, तुझ्या दारात सुपारी फोडण्यासाठी आता आम्ही सगळे तर आलो आहे, पण आमच्या दुष्यंतला अजिबातच घाणीची सवय नाही आहे। पण मग आता काय करायचं ते तूच बघ, तुझं घर आहे की नाही, तुझं अंगण, आता काय करणार आहेस। त्याबरोबर कृष्णा पटकन तिथे जी खॉट उभी असते ती खॉट ताबडतोब एका पायाला पकडून खाली टाकते आणि तिथे ज्या विटा ठेवलेल्या असतात त्या विटा उचलते आणि दुष्यंतच्या रस्त्यावरती ठेवते आणि दुष्यंतला म्हणते या आता दुष्यंत सरकार। त्याबरोबर दुष्यंत आता त्या विटांवरून चालत पुढे येतो। कृष्णा दुष्यंतला हात देते आणि ती मात्र चिखलावरूनच चालत येते। त्यानंतर आता ती खॉटवरती दुष्यंतला चढायला लावते आणि दुष्यंत चढल्याबरोबर त्याचाच हात पकडून ती सुद्धा वरती लगेच उभी राहते। आता दोघंही जण एकमेकाकडे बघत राहिलेले असतात, तर कृष्णाने ही जी काही शक्कल लावलेली असते ती बघून दुष्यंतच्या वडिलांना मनातल्या मनात म्हणायला भाग पडलेलं असतं की म्हणूनच ही सून मी माझ्यासाठी निवडली, माझ्या बायकोला सरळ करणार तर हीच पोरगी करणार। आत्तापर्यंत बाळजाबाई तुम्ही या गावावर आणि या पंचक्रोशीवर खूप दादागिरी दाखवलीत, पण आता बघा, आता तुमच्या घरावर पण, तुमच्या गावावर पण आणि तुमच्या अख्ख्या पंचक्रोशीवर पण आमचीच सून दरारा करणार। आता इकडे त्यांच्या गालातल्या गालात ते हसत असतात। त्याबरोबर आता लगेचच कृष्णाची बहीण ही विचारते काय झालं, काही चुकलं आहे की आमचं। त्याबरोबर ते म्हणतात नाही नाही, लाखात एक सून मिळाली ना मला, म्हणून मी हसतोय। त्याबरोबर आता दुष्यंत आणि कृष्णाची आता आपण सुपारी फोडून घेऊ, उगाच मुहूर्त चुकायला नको, पटपट आटपू आणि चटकन निघू, आम्हाला पुढं जाऊन बरीच कामं आहेत, इथं थांबायला आमच्याकडे वेळ नाही असं बाळजाबाई म्हणतात। त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणत असते हो हो, लगेचच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू करू आपण। आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा यांची सुपारी फोडली जाते। सुपारी फोडल्याबरोबर इथे बाळजाबाई या मनातल्या मनात आता कृष्णाच्या नावाने खड्याखापरं फोडत असतात। त्या म्हणत असतात की तू जरी माझ्या लेकाच्या आयुष्यात आली असशील तरीसुद्धा मी तुला माझ्या लेकाच्या आयुष्यात फार काळ राहू देणार नाही कृष्णे, नाही जर तुला पुढच्या 6 महिन्यांच्या आत माझ्या लेकाच्या आयुष्यातनं कायमची बाजूला केली तर नाव नाही सांगणार बाळजाबाई रांगडे पाटील। तर आता कृष्णाची सुपारी वगैरे फोडून झाल्याच्या नंतर आता संपूर्ण रांगडे पाटील कुटुंबीय हे परत निघून गेलेले असतात। तर आता सावित्रीने मात्र लगेचच पूजाला फोन केलेला असतो आणि ती आता पूजाला सांगत असते पूजे तू ताबडतोब घरला निघून ये। पूजा म्हणते काय, त्यावर सावित्री तिला म्हणते होय ताबडतोब घरला ये। अगं तुला माहीत नाही दुष्यंत सरकार किती श्रीमंत आहेत ते, आणि दिसाया बी नाकी तोंडी एकदम भारी आहेत बघते। त्याबरोबर आता ती म्हणत असते मॉम हे बघ, मला या सर्व गोष्टींमध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे, आधीच डीने मला सोडून दिलं आहे, त्यामुळे मी खूप अपसेट आहे। त्याबरोबर सावित्री म्हणत असते की अगं तुझ्या त्या डीपेक्षा बी दुष्यंत सरकार दिसाय बी देखणं आहेत आणि श्रीमंत बी आहेत, त्यामुळं तू इकडंच ये। अगं ते बी कायम मुंबईलाच राहतात, त्यामुळं तुला जसा नवरा हवा आहे ना दुष्यंत सरकार अगदी तसंच आहेत बघ, त्यामुळं तू निघून ये इकडं। त्याबरोबर आता लगेचच इकडे पूजा म्हणायला लागते की मॉम अगं तू हे काय बोलतेस, त्या दळभद्री मुलीचं लग्न त्या मुलाबरोबर ठरलं आहे आणि मी तिकडे येऊन त्याच्याशी लग्न करू असं तुला वाटतंय, नाही या प्लीज। पण खरंच तू बोलतेस तितका तो मुलगा श्रीमंत आहे का आणि दिसायलासुद्धा हँडसम आहे। त्याबरोबर ती म्हणते होय ग बाई। मग आता लगेचच पूजा फोन कट करते आणि विचार करायला लागते तसंही आता माझ्या बॉसला माझ्या युरोपमध्ये असलेल्या आईबापाला भेटायचं आहे, जे युरोपमध्ये नाहीच आहेत, आणि माझी खरी ओळख जर त्याच्यासमोर आली तर अर्थात माझा जॉबसुद्धा धोक्यात येईल। डीने तर आधीच माझ्याकडे पाठ फिरवली, मी काय करू, जाऊ का गावाला। आई म्हणते त्या मुलाबरोबर एकदा बोलून भेटून घेऊ का, आणि राहिला प्रश्न त्या कृष्णाला त्याने पसंत करण्याचा,
एकदा का तो मला भेटला की मला बघूनच तो कृष्णाला कायमचं विसरून जाईल आणि आपोआप माझ्याशी लग्न करायला तयार होईल. आणि माझ्याशी एकदा की तो लग्न करायचं आहे म्हणाला की ती बावळट मुलगी स्वतःहूनच माझ्या रस्त्यातून बाजूला होऊन जाईल. त्यामुळे मला त्या सर्व गोष्टींनी काही फरकच पडत नाही. ठरलं, उद्या मी गावाला जाणार म्हणजे जाणार. उद्या कशाला, आजचा दिवस का वाया घालवायचा. मी आज गावी जाणार. आणि मग आता ती ऑफिसमधून निघत असते. मंजू विचारते, अगं तू ताबडतोब कुठे निघालीस. त्यावरती म्हणत असते, कंटाळा आलाय मला म्हणून घरी चालली आहे मी. त्याबरोबर आता मंजू म्हणते, अगं पण बॉस. त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, बॉस काहीच नाही बोलणार. बॉस माझ्याबद्दल काहीच नाही बोलू शकत, लक्षात ठेव. त्याबरोबर मंजू म्हणत असते, म्हणजे नेमकं बोलायचं काय आहे तुला. त्याबरोबर लगेचच पूजा म्हणत असते, तू फक्त बॉसनं एवढंच सांग की गौतमी ही घरी गेली आहे. त्याबरोबर लगेचच आता ते ठीक आहे एवढं म्हणते. त्यानंतर आता पूजा ही गावाला जेव्हा येते तेव्हाच तिला बसस्टॉपवरती मोठंच्या मोठं दुष्यंत आणि कृष्णाचं बॅनर दिसतं, ज्याच्यावरती लिहिलेलं असतं, ची चौका कृष्णा कोल्हापुरे आणि चीचा दुष्यंत रांगडे पाटील यांचा शुभविवाह योजिला आहे. तरी सर्व कुटुंबांनी अगत्य येण्याची कृपा करावी आणि त्या दोघांनाही भरभरून आशीर्वाद द्यावे. आता हा सगळा मजकूर वाचल्याच्या नंतर पूजाला खूप मोठा धक्का तर बसतोच, पण तिला सर्वात मोठा धक्का बसतो ते म्हणजे त्या ठिकाणी दुष्यंतचा फोटो बघून. आता दुष्यंत बरोबर पूजा फक्त टाईमपास करत असते. ती फक्त त्याच्याकडून पैसे घेत असते. ती त्याचा फक्त ATM कार्डसारखा वापर करत असते. त्यामुळे दुष्यंतचं खरं नाव दुष्यंत आहे ही गोष्टच तिला माहीत नसते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की दुष्यंतला मी डी बोलते म्हणजे त्याचं खरं नाव हेच आहे. आणि आता तिला कळतं की तिच्यासोबत काय घडलं आहे ते. त्याबरोबर आता इथे बाळजाबाईंनी कृष्णाच्या घरच्यांना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की उद्या आपल्याला दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नाची खरेदी करायची आहे. त्यामुळं ताबडतोब खरेदी करायला उद्याच्या उद्या आमच्या घरला या. त्याबरोबर आता लगेचच इकडे भक्ती म्हणते, वय वय आम्ही उद्या समधीजण येतो बघा. त्याबरोबर आता दुसऱ्या दिवशी भक्ती, कृष्णा त्याचबरोबर सावित्री ह्या तिघीजणी जात असताना पूजा म्हणते, मी सुद्धा येते तुमच्याबरोबर. आता हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, पूजे खरंच तू येशील. त्याबरोबर आता भक्ती विचारते, काय ग आज तू कशी काय एवढी कृष्णाच्या बाजूनं बोलायला लागलीस. आज कसं तुझं बहिणीचं प्रेम एवढं जागं झालं. त्यावर कृष्ण लगेच म्हणते, भक्ते भावा कशाला उगाच तिला बोलतेस, याय लागले नव्हती. तू चल ग पूजे, जा तू पटकन चपला घाल आणि या आमच्याबरोबर लागलीच. त्याबरोबर आता पूजासुद्धा चपला घालून त्यांच्याबरोबर निघून येते. आता लग्नाची खरेदी भक्ती आणि कृष्णा ह्या दोघीजणी आपले त्यांच्या परीने करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे त्या जरा नॉर्मल साध्या साड्या काढत असतात. आता मात्र ह्या बघून बाळजाबाईंना राग येतो. बाळजाबाई म्हणत असतात, अरे काय कचरा काढायला आहेस तुम्ही दोघीजणी. अगं ए कृष्णे, अगं होणारी सून आहेस ना वा आमची, रांगडे पाटलांची सून, शोभली पाहिजे का नाही. ह्या समध्या काय साड्या काढायला लागलीस. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणायला लागते, बाळजाबाई आवते. तर कृष्णा स्पष्ट बोलते, हे बघा बाळजाबाई, तुम्ही म्हणायला ते समजा पटायला आम्हाला, पर आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही तुमच्या तोलामोलाच्या एवढ्या महागाच्या साड्या घेऊ. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, तुमची लायकी नाही ते मला पहिलंच माहिती आहे. म्हणजे तुम्ही एवढा खर्च नाही करू शकत ते मला माहिती आहे. कसा करणार खर्च, आमच्याकडनंच कर्ज घेतलं आहे ना तुम्ही. मग ते कर्ज फेडाया जर तुम्हाला एवढा वेळ लागतोय, तुमच्या बानं घेतलेलं, तर मग एवढ्या महागड्या साड्या कुठनं घेणार तुम्ही. पर काळजी नका करूस, तुला ज्या साड्या हव्यात का नाही त्या समध्या तू महागातल्या साड्या घे. ए बाबा महागातल्या साड्या दाखव आणि बिलाची काळजी करू नकस, तुझं समद बिल म्या फेडणार आहे. त्याबरोबर आता भक्ती म्हणायला लागते, अहो बाळजाबाई पण नवरीला लग्नाची साडी माहेरकडनंच घ्यायची असते. बाळजाबाई म्हणतात, मग हाय काय तुमची ऐपत आमच्या तोलामुलाची आमच्या सुनाला साडी नेसवायची. त्याबरोबर मग मात्र लगेचच भक्ती गप्प बसते. त्याबरोबर आता दुष्यंत तिकडनं चाललेलं असतो तर मुद्दामूनच दुष्यंतची काकी बहिणावती दुष्यंतला म्हणते, ह्यो बघा आला की नवरदेव. ए दुष्यंत तूच ये इकडं आणि तुझ्या बायकोसाठी साडी पसंत कर. तिला काय साड्या पसंत येईना झाल्यात बघ. त्याबरोबर दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणतो, काकी तुम्ही आहात ना सगळ्या, तुम्ही बघून घ्या. त्याबरोबर लगेचच आता मुद्दामून दुष्यंतचे वडीलसुद्धा म्हणतात, अरे होणाऱ्या बायकोसाठी साडी पसंत करावी नशीब लागतं, मिळालंय ना व तुला तर कर की. त्याबरोबर मग दुष्यंत हा सगळ्या साड्यांवरती नजर टाकतो आणि त्यामधून एक डार्क ग्रीन कलरची सुंदर लाल भडक मोठीच्या मोठी बॉर्डर असलेली साडी काढतो आणि म्हणतो, ही साडी घे
आणि तो तिकडनं ताबडतोब निघून जातो. आता सगळ्यांनाच कृष्णासाठी दुष्यंतने जी साडी सिलेक्ट केलेली असते ती खूप आवडते. कृष्णाला सुद्धा ती साडी खूप आवडते. तर आता इथे पूजा लगेचच म्हणते मला वॉशरूम यूज करायचं होतं. त्यावर बहिणावती म्हणते वय वय जा की, वरती जाशील नवं तर तिथं समोरच दुष्यंतची खोली आहे, तिथलंच वापर की. आता तसं बी तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे तो, वापर त्याची खोली. त्याबरोबर पुढे ती म्हणते हो चालेल. तर आता लगेचच इकडे दुष्यंतचे वडील म्हणत असतात की नाही नाही न गं, तू ती खोली वापरू नगस, तू खालीच दुसरी खोली आहे तिथलं वापर. त्याबरोबर लगेचच आता पूजा म्हणायला लागते की नाही ठीक आहे मी जाईन वरती. आणि मग आता ती दुष्यंतच्या रूममध्ये येते. आता तिला वाटलेलं असतं की दुष्यंत त्याच्या खोलीमध्ये असेल त्यामुळे तिला दुष्यंतबरोबर बोलता येईल, पण दुष्यंत खोलीत नसतो. तर आता दुष्यंतच्या खोलीमध्ये दुष्यंतच्या बऱ्याच फोटो फ्रेम असतात. पूजा त्यातली एक फोटो फ्रेम घेते आणि त्या फोटो फ्रेमवरून हात फिरवायला लागते आणि तिला पश्चाताप होत असतो की दुष्यंतने आपल्याला सोडून ह्या फालतू मुलीबरोबर लग्न केलं आणि त्याशिवाय ती खोटं बोललेली असते दुष्यंतबरोबर, ते सगळंसुद्धा तिला आठवायला लागतं. आता ती या सर्व विचारात मग्न असेपर्यंतच त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. दुष्यंतला बघून लगेचच पूजा ही त्याच्या जवळ जाते. दुष्यंत तिला सांगतो लांब राहायचं. त्याबरोबर लगेचच पूजा दरवाजा बंद करते आणि दुष्यंतला म्हणत असते डे आय एम रिअली व्हेरी सॉरी, खरंच माझं चुकलं, मी तुझ्याशी खोटं नको बोलायला हवं होतं. अरे पण खरंच विश्वास ठेव माझ्यावर, माझं खरोखर प्रेम होतं रे तुझ्यावर, तुला गमवायचं नव्हतं मला. आणि त्यात तू मला पहिल्याच भेटीत एवढी महागडी डायमंड रिंग गिफ्ट केलीस, त्यावरूनच मला अंदाज आला होता तू किती श्रीमंत असशील. आणि जर तू इतका श्रीमंत आहेस तर मग तू माझ्यासारख्या एवढ्या साध्या मुलीबरोबर लग्न का करशील. जर मी तुला माझी खरी ओळख सांगितली असती तर तू मला नकार दिला असतास, पण मला हे नको होतं. माझं खरंच खूप प्रेम होतं तुझ्यावर, म्हणून मी हे सगळं केलं. त्याबरोबर आता मात्र दुष्यंतला पूजाने त्याचा जो काही विश्वासघात केलेला असतो तो सगळा आठवायला लागतो. तो सुद्धा अगदी पहिल्यापासून त्याने तिला प्रपोज केल्यानंतर त्यांनी दोघांनी एकत्र घालवलेले दिवस, तिथपासून ते त्याने तिच्या बॉसला आणि तिला एकत्र तिच्याच फ्लॅटवरती पाहण्यापर्यंत सगळा प्रसंग दुष्यंतच्या समोरून अगदी पटापट निघून जातो. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत हा गप्प असल्या कारणामुळे पूजाला वाटतं की दुष्यंत पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात फसलाय. मग ती दुष्यंतचा हात पकडायला लागते आणि म्हणते डी कळतंय ना तुला माझं किती प्रेम आहे ते तुझ्यावर, नाही जगू शकत रे मी तुझ्याशिवाय. त्याबरोबर दुष्यंत लगेचच तिचा हात स्वतःच्या हातातून हिसकावून काढतो आणि म्हणत असतो माइंड युअर लँग्वेज, मिस पूजा कोल्हापुरे उर्फ गौतमी केळकर, तुला काय वाटतं मला कळलं नाही. या सर्व गोष्टी मला कालच कळून चुकल्या. त्यावर ती म्हणते व्हॉट. त्यावर लगेचच दुष्यंत सांगतो हो मला कालच कळलं तुझ्याबद्दल सगळं खरं. कारण काय आहे ना, खोटं कितीही रंगवलं तरीसुद्धा खोटं कधीच खरं होऊ शकत नाही. अगं किती साधी सरळ मुलगी आहे ती कृष्णा. तुला माहिती आहे ज्यावेळेस काल आमची सुपारी फुटली त्यावेळेससुद्धा जेव्हा आम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला गेला ना, त्यावेळेससुद्धा ती तुझ्याबद्दल बोलत होती. म्हणजे अर्थात ती तिच्या घरातल्या प्रत्येकाबद्दलच सांगत होती ती की तिला कसं तुमच्या वडिलांनी तुमच्या घरी आणलं, घरी आणल्याच्या नंतर कसं त्यांनी तिला मुलीसारखं सांभाळलं, सगळं शेत भात कसं त्यांनी तिला पिकवायचं, कसं काम करायचं ते शिकवलं. त्यांनी तिला शाळा शिकवायलासुद्धा तयारी दाखवली, पण तिला शिकता आलं नाही कारण तिचे वडील वारले, म्हणजेच तुमचे वडील वारले आणि त्यानंतर घरात कमवायला कोणी नव्हतं म्हणून तिनं शेती करणं पसंत केलं. तुमच्या वडिलांची विहीर बांधण्याची इच्छा होती, ते सगळं तिने मला सांगितलं आणि बोलता बोलता पटकन तिच्या तोंडात तुझं नाव आलं. त्यावेळेस ती मला काय म्हणाली माहिती आहे, तुमच्याबरोबर म्या लगीन करण्याच्या लायक नाहीच आहे, पण माझी बहीण पूजा मात्र तुमच्याशी लग्न करण्याच्या लायक आहे. आमची पूजा लई शिकलेली आहे. अहो ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत डिग्री ती बी आहे तिच्याकडं आणि प्रोफेशनल बी आहे ती. त्याबरोबर दुष्यंत तिला म्हणत असतो पूजा पण मला तर तुझी एकच बहीण माहिती आहे, भक्ती कोल्हापुरे बरोबर. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते भय आमची भक्ती इथंच राहते नव, त्यामुळे ती तुम्हासनी माहीत आहे, पर आमची पूजा जी आहे नव ती मुंबईत राहते, ती तिकडंच असते, जास्त ती कधी इकडे येत नाही. थांबा तुम्हासनी दावतो आमची पूजा. आणि मग तिने मला कालच तुझा फोटो दाखवला, त्यावेळेस तू किती खालच्या थराला जाऊन वागलीस ना ते सगळं माझ्याबरोबर आलं. आणि तुला माहिती आहे मी तिला त्याच्यावर काय सांगितलं, तुझी बहीण माझ्याशी लग्न करण्याच्या लायकच नाही आहे, कळलं. त्याबरोबर आता लगेचच पूजा म्हणत असते डे आय एम रिअली व्हेरी सॉरी, खरंच सांगते मी नाईलाज म्हणून केलं रे हे सगळं. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, खरंच तू सांग त्या कृष्णाला सोडून दे तुला. अरे तू लग्न कर माझ्याशी. ती मुलगी खरंच पांढऱ्या पायांची आहे, ज्याच्या आयुष्यात जाते ना त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करते. अरे
आमच्या घरी आली आणि तेव्हा आमचे बाबा वारले. त्याच्यानंतर आत्तापर्यंत आमच्या घरावरती फक्त तिच्यामुळे दुःखच दुःख कोसळत आहे. त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो, दुःख नाही कोसळत आहे तुमच्या कुटुंबियांवर तिच्यामुळे, उलट तिच्या असण्यामुळे तुझं कुटुंब 2 वेळचं जेवतं. त्याबरोबर पूजा म्हणत असते, आणि मी काहीच करत नाही, तुला म्हणायचं काय एडी. त्याबरोबर तो म्हणत असतो, बंटीने मला सगळं सांगितलं आहे गं तिच्याबद्दल, त्यामुळे कृष्णाला मी व्यवस्थित ओळखतो आणि आत्ता माझ्या मते मी तुलासुद्धा आत्ता व्यवस्थित ओळखायला लागलो. मंजू जे म्हणाली होती ते बरोबर होतं, मी तुला ओळखलंच नव्हतं पूर्णपणे, माझाच गैरसमज होता की मी तुला ओळखले. बाय द वे, तू माझ्या खोलीतून निघालीस तर खूप बरं होईल, कारण काय आहे ना, खाली माझी होणारी बायको आमच्या लग्नाची खरेदी करते आणि सध्या तू तिच्या बरोबर आली आहेस, त्यामुळे मला अशी अजिबात इच्छा नाही आहे की तुझा अपमान करून तुला उगाच बरंच काही वाईट ऐकवून या घरातनं बाहेर काढावं. तुला इथे मान आहे माझ्या बायकोची बहीण म्हणून, तेवढा घे आणि ताबडतोब इकडनं चालती हो. जर माझ्या आईला कळलं ना की माझा विश्वासघात करणारी मुलगी तूच आहेस, तर मग मात्र तुला ह्या गावात राहणं खूप अवघड होईल. आता तुला तुझ्या सेफ्टीसाठी सांगतोय, काय करायचं आहे ते तू ठरव आणि ताबडतोब चालती हो इकडनं. आता ती पुन्हा दुष्यंत जवळीक करण्याचा प्रयत्न करते, तर दुष्यंत जोरात ओरडतो, गेट आउट फ्रॉम हिअर. त्याबरोबर मग मात्र आज पहिल्यांदा दुष्यंत इतक्या जोरात ओरडल्यामुळे इकडे गौतमीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. पण दुष्यंत तिला सांगतो, तुझ्या या डोळ्यातल्या खोट्या पाण्याचा माझ्यावरती काही फरक पडणार नाही आहे, त्यामुळे चालती हो ताबडतोब. मग आता पूजा तिकडनं निघते आणि खाली येऊन जाते. त्याबरोबर